ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। तर बघा, आज आहे प्रकट दिन आणि प्रकट दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। महाराजांची कृपा सदैव माझ्यापासून तुमच्यापर्यंत कुणीही असू देत, छोटे मोठे सेवेकरी जे थोडी सेवा करतात, जास्त सेवा करतात, काही असू दे, पण सगळ्यांवरती महाराजांची कृपा दृष्टी सदैव राहो ही स्वामींचरणी प्रार्थना करते। आणि बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजेच काय तर महाराजांचा जो प्रकट दिन आहे आज, तर आजच्या दिवसापासून तर जो कालावधी येत असतो पुण्यतिथीचा, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी जी आहे ती पुढच्या महिन्यात येणार आहे। सप्ताह आपला येणार आहे 15 एप्रिल 2026 या दिवशी आणि वार आहे बुधवार। तर बघा, 20 तारखेपासून तर 15 एप्रिल हा जो कालावधी चालणार आहे, म्हणजेच काय प्रकट दिनापासून तर पुण्यतिथीचा जो कालावधी चालणार आहे, या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि खूप महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे। म्हणून आजच्या दिवसाला मी तुम्हाला त्याविषयी थोडक्यात सांगेल, गुरुचरित्र पारायण करण्याचे फायदे किंवा मग आपण का करावं, आपलं आयुष्य कसं बदलत असतं ते थोडक्यात मी सांगायचा इथे प्रयत्न करेल। आणि ज्या महिलांना बघा, सप्ताह आपला येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि सप्ताहामध्ये जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला नाहीच जमले, आता सप्ताह चालू होणार आहे 9 एप्रिल पासून तर 15 एप्रिल या कालावधीमध्ये। तर या कालावधीमध्ये जर आपल्याला पारायण करायला गुरुचरित्र पारायणचा सप्ताह जो असतो महाराजांचा ते करायला नाहीच जमलं त्या कालावधीमध्ये पारायण, तर हा जो कालखंड चालणार आहे म्हणजेच आजपासून तर पुण्यतिथीच्या काळापर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही जी काही सेवा करणार आहे ती डायरेक्टली आपल्या महाराजांच्या चरणी अर्पण होत असते। आणि म्हणून तुम्हाला सांगेल, हा जो कालावधी चालत असतो हा खूप महत्त्वाचा आहे महिलांनो। या कालावधीमध्ये तुम्हाला जर सप्ताहामध्ये जमणार नसेल तर त्याआधी तुम्ही गुरुचरित्र पारायण जी असते सेवा ती महाराजांच्या चरणी आपण अर्पण करू शकतो। आता गुरुचरित्र पारायण आपण करत असताना आपल्याला का करत असतो बघा, आपण गुरुचरित्र का करावं, त्याचे फायदे काय असतात, तर सर्वप्रथम सांगेल, गुरुचरित्र हा खूप मोठा असा दिव्य ग्रंथ आहे। गुरुचरित्राला 5वा वेद म्हणून सुद्धा संबोधलं जातं आणि ज्यांच्या नशिबात असतं तेच गुरुचरित्राचं पारायण करत असतात। म्हणून तुम्हाला सांगेल, भाग्यवंत पुण्यवंत जर आपल्याला बनायचं असेल तर नक्कीच यामध्ये सहभाग घ्यावा। गुरुचरित्राचं पठण करणं म्हणजे गुरूंना समजून घेणं, दत्त महाराजांना समजून घेणं। दत्त महाराजांचा खूप सुंदर असं चरित्र आहे गुरुचरित्र आणि महाराजांना समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची जी काही चरित्रांचे ग्रंथ आहेत ते आपण पठण करणं खूप महत्त्वाचं असतं। काही कालावधी असतात, त्या कालावधीमध्ये आपण पठण केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती जास्त पटीने मिळते। तसेच गुरुचरित्र पठण केल्याने आपल्या घरातील दोष, वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, कुणाला संतती होत नाही, कुणाला विवाह जमत नाही, काहीही अडचणी असू द्या, सर्व काही समस्यांवर उपाय जर म्हणाल तुम्ही तर गुरुचरित्र पारायण हे दिव्य असा ग्रंथाचं पारायण करणं। म्हणून हा 5वा वेद जो संबोधला जातो या वेदाचं पठण आपण करणं म्हणजेच खूप महत्त्वपूर्ण अशी सेवा आपल्या हातून घडत असते। या ग्रंथामध्ये खूप काही लीला महाराजांनी दिलेल्या आहेत। नव्याने प्रत्येक अध्याय जो असतो, आता गुरुचरित्रामध्ये बघायला गेलं तर 52 अध्याय आहेत, 53वा फलश्रुती आहे। तर 52 अध्यायांमध्ये आपल्याला एका अध्यायांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी समजायला मिळतात, बोध आपल्याला होत असतो, उपासना त्यांची होत असते आणि नव्याने आपण गुरूंच्या चरणी अजून जवळ जात असतो। हा जो ग्रंथ पठत करत असतो तेव्हा पठण करत असताना मराठी भाषांतर सुद्धा दिलेलं असतं। म्हणजेच काय, ज्या लोकांना संस्कृत मराठी जे दिलेलं असतं, प्राकृतमध्ये हा ग्रंथ असतो, छोटा जो ग्रंथ असतो दिंडोरी प्रणीत ग्रंथ जे महिला पारायण करत असतात, तर त्यासोबतच मराठी सुद्धा दिलेलं असतं। तर मराठी भाषांतर सुद्धा तुम्ही करा, म्हणजे कसं तुम्हाला समजत
समजत नसेल प्राकृत, तर मराठी केल्यानंतर आपल्याला त्या अध्यायांमध्ये कोणता सार दिलेला आहे, त्या अध्यायांमध्ये काय लीला दिलेली आहे ती संपूर्ण कळत असते. आपले गुरु आपल्याला संपूर्ण कळत असतात. गुरुचरित्र पारायणमध्ये दिलेले बघा, गुरु स्वतः स्वमुखातून गुरूंनी सांगितलेलं आहे, जो कोणी माझं पारायण करेल त्याच्या आयुष्यात कुठलीही अडचण राहणार नाही. तर आपल्या गुरुचरित्र पारायणामध्ये दिलेले आहे की सुकलेल्या वृक्षाची काडी जेव्हा नदी तीरी लावत असतात, तशा सेवेकऱ्याला गुरूंनी एक सेवा दिलेली असते की सुकलेली काडी जी आहे ती तू नदी तीराला लाव आणि तिथे रोज पाणी टाक. आपल्या गुरूंनी सांगण्याप्रमाणे तो सेवेकरी सेवा करत असतो. सगळे लोक हसत असतात, त्याची निंदा नालस्ती करत असतात, किती मूर्ख आहे की सुकलेल्या काडीला हा पाणी टाकत असतो. कारण त्याच्या अंगावरती काही म्हणजे त्याला जी आपण समस्या असते, आजार असतो, तो असतो अंगाच्या त्वचेची समस्या असते त्याला. आणि गुरु जेव्हा सांगतात की या सुकलेल्या काडीला तू पाणी टाक, जेव्हा या काडीला पालवी फुटेल तेव्हा तुझ्या अंगावरचा पूर्ण रोग जो असतो तो नाहीसा होणार आहे. ही गुरूंची महिमा असते आणि तो व्यक्ती, तो सेवेकरी त्या पद्धतीने करतो. पण मात्र बाकीचे लोक सगळे निंदा नालस्ती करत असतात आणि तरी देखील तो ती सेवा सोडत नाही. ज्यापर्यंत पालवी फुटत नाही तोपर्यंत रोज तो त्या काठी जी असते, सुकलेली काडी असते, तिला पाणी टाकत असतो. आणि एक दिवस असा येतो की त्या काडीला पालवी फुटते. ज्या दिवशी पालवी फुटते त्या दिवशी त्या सेवेकऱ्याच्या अंगावरचे सगळे आजार जे असतात ते नाहीसे होत असतात. आणि तेव्हा गुरूंची महिमा जी असते ती सगळ्या गावात कळत असते. म्हणून तुम्हाला सांगेल, कोणी निंदा करो, नाराजगी करो, कोणी काहीही करो, आपली गुरूंची सेवा करत असताना कुणी काही म्हणो आणि एक विश्वास जो असतो तो असणं खूप महत्त्वाचं असतं. ज्या प्रकारे त्या सेवेकराने सुकलेल्या काडीला पाणी टाकत असताना त्याला मूर्खात काढत होते, परंतु त्याचा विश्वास हा गुरूंचरणी होता आणि म्हणून हे सगळं काही घडलं. म्हणून तुम्हाला सांगेल, असाध्य गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर गुरुचरित्र पारायण आपण नक्कीच करू शकतो. आपल्या गुरूंच्या चरणी अजून जवळ जात असतो. म्हणून हा जो कालावधी चालणार आहे, या कालावधीमध्ये अवश्य तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात. सप्ताह कालावधी तुम्हाला साध्य होत असेल तर अतिउत्तम, काही हरकत नाही, तुम्ही तेव्हा सुद्धा करू शकतात. पण काही सेवेकरांना काही कारणास्तव सप्ताह कालावधी शक्य होत नाही, तर हा जो कालावधी चालणार आहे आजपासून म्हणजेच 20 मार्च 2026 पासून तर 15 एप्रिल 2026 या दिवसांपर्यंत, या दिवसांच्या कालावधीमध्ये केव्हाही तुम्ही गुरुचरित्र पारायण हे करू शकतात. तशी संपूर्ण माहिती मी पुढे टाकणारच आहे. पण ज्या कोणी सेवेकऱ्याला करायचं असेल त्यांनी नक्कीच सुरुवात करू शकतात. कोणत्या दिवशी चालू करावं, कोणत्या दिवशी समाप्ती करावी, बरेचसे प्रश्न असतात. तर तुम्हाला सांगू का, निस्सीम भावना आपल्या मनात ठेवायची आणि कुठलाही दिवस बघा, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या पद्धतीने तुमच्या मनाला वाटत आहे की मी आज सुरुवात करावी, त्या दिवशी तुम्ही सुरुवात करा. पूर्णपणे नियम अटी जे दिलेले असतात ते नियम पाळून आपण गुरुचरित्र पारायण जर केले, नक्कीच भगवंत आपले गुरु जे असतात आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि अजून एक तुम्हाला सांगेल, बरेच लोक बोलतात की बघा सेवा केल्याने मेवा मिळतो, हे गोष्ट आहेच, त्यात काही शंकाच नाही. सेवा केल्यानंतर नक्कीच आपल्याला मेवा मिळत असतो. सेवा देखील तशीच आपली प्रामाणिक हवी, मनापासून अशी हवी आणि विश्वासाने आपण करायची असते. आणि बघा एखाद्याचं काम नाहीच झालं, बघा एखाद्याला वाटतं की मी पारायण केलं तरी सुद्धा मला फलप्राप्ती मिळाली नाही किंवा काही परिणाम मला मिळाला नाही किंवा दृष्टांत नाही किंवा संकेत नाही. खूप सुंदर सुंदर अनुभव या गुरुचरित्र पारायणाचे येत असतात. पण काही लोकांना असं वाटतं की मला काही उपयोगच झाला नाही. तसं तुम्हाला एक सांगू का, आपण हे लक्षात ठेवावं की आपल्याला जे योग्य असतं, आपल्यासाठी जे योग्य असतं ते आपले गुरु देत असतात. एखाद्या आईजवळ जर एखादी बाळ हट्ट करत असतं की आई मला हे हवं, पण आईला माहिती असतं की त्याच्यासाठी ती योग्य आहे की अयोग्य आहे आणि तेव्हाच आई ती देत असते. त्या पद्धतीने आपले गुरु जे असतात आपल्याला वेळ जेव्हा येईल त्यावेळी संपूर्ण देतात आणि ती आपली ओंजळ असते ना, ओंजळ सुद्धा कमी पडत असते. हे लक्षात ठेवावं. नाही जरी तुम्हाला मिळालं, तुम्ही संकल्प करून करत आहे, तुम्हाला जर फळप्राप्ती ही मिळाली नाही तर असं समजा आपल्यासाठी काय योग्य आहे ते निश्चित वेळ आल्यानंतर त्यापेक्षाही जास्त महाराज आपले गुरु आपल्याला देत असतात. हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा.
असं नाही की मी सेवा केली तरी मला दृष्टांत नाही, संकेत नाही, याला त्याला दृष्टांत देतात महाराज, मलाच का असं होतं. नाही, तुम्ही आवडते शिष्य असणार, तुम्ही आवडते सेवेकरी आहेत हे लक्षात ठेवावं. आणि आपलं जे प्रारब्ध भोग आहेत ते भोगल्यानंतरच आपल्याला महाराज देतात आणि भरभरून देत असतात, हे लक्षात ठेवा. आणि हे कोणीही करत नाही, जगाच्या पाठीवर कोणीही एवढ्या आपल्या गुरूंच्या व्यतिरिक्त कोणी आपली काळजी घेत नाही, हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आपण बघा, 2 माणसांना सांगितल्यानंतर रडून जर सांगितलं ते आपली मजाक उडवतील, खिल्ली उडवतील, काहीतरी थट्टा मस्करी निंदा नालस्ती करतात. पण आपले गुरु आहेत ना, या गुरूंजवळ बसून जर आपण रडा, तुम्ही कढा, काहीही करा, इथे बसल्यानंतर त्यांच्याजवळ मन मोकळं करा. बघा, तुम्हाला सांगेल, त्यांची सेवा, आराधना, उपासना केल्यानंतर आपले प्रारब्ध भोग हे आपल्याला भोगायचे आहेत. ते संपल्यानंतर आपले गुरु कधीच आपल्याला एक शब्द, एक वेळा सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप केला त्याची सुद्धा परतफेड करत असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला या कालावधीमध्ये कुठलीही सेवा असू द्या, सहसा मी काय सांगितलं की गुरुचरित्र का बोलली, कारण सप्ताहामध्ये कोणाला जमणार नाही म्हणून मी सांगते गुरुचरित्र पारायण अवश्य 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 करावं. गुरुचरित्र पारायण केल्याने असाध्य अशा गोष्टी साध्य होत असतात आणि म्हणून नक्कीच महिलांनो करा. महिलांनी दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ जो असतो या ग्रंथाचं पारायण करावं. पुरुषांनी संपूर्ण गुरुचरित्र असतं तोही करू शकतात आणि दिंडोरी प्रणीत हा ग्रंथाचं सुद्धा करू शकतात. आता तुमच्या मनातील शंका ज्या असतील त्यांचं निरसन नक्कीच करेल. याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपले येत असतील. तुम्ही जर काही प्रश्न असतील त्याचा पुरेपूर मी इथे प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला मग सगळ्यांनी मिळून आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे. आपल्या गुरूंची सेवा करून त्यांच्याच चरणी आपल्याला अर्पण करायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करूया, जसेच आपण आनंदी आहोत या जगाच्या पाठीवर, या पृथ्वीच्या पाठीवर सगळे आनंदी राहो, त्यांच्याबरोबर आपण देखील येत असतो. महाराज नक्कीच आपली काळजी घेत असतात. महाराजांना सांगायचं काम राहत नाही की माझ्याकडे बघा किंवा माझी काळजी घ्या. महाराजांना प्रत्येक आपलं बाळ काय, कोणत्या अवस्थेत आहे, कुठे आहे, कशी परिस्थिती आहे, सगळं माहिती असतं. म्हणून आपली गुरुसेवा आपण प्रामाणिक केली तर नक्कीच महाराज आपल्याला भरभरून देत असतात, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला प्रकट दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सेवा करत राहा, मेवा नक्कीच मिळत असतो, या शंकाच नाही. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.